सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण बेसिकली दोन ट्रेडवरती किंवा दोन पेअर्सवरती जे आपले ट्रेड्स होते त्या ट्रेडबाबत किंवा त्या ॲनालिसिसबाबत आपण बोलणार आहोत. तर बेसिकली युरो AUD आणि GBP AUDमध्ये आपले दोन ट्रेड होते. जर आत्तापर्यंत आपले सगळे ट्रेड जर आपण बघितले तर सगळ्यात सिम्पल आणि एक चांगलं टार्गेट अचीव करून देणारे हे दोन ट्रेड होते. आणि या वीकमधले एक सगळ्यात चांगले चालणारे हे दोन ट्रेड होते किंवा आपण बोलू शकतो आत्तापर्यंतचे सगळ्यात जे माझे जे ट्रेड होते त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त चाललेले हे दोन ट्रेड आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण युरो AUDबद्दल बघून घेऊया. तर युरो AUDमध्ये आपण कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये आपण हा ट्रेड घेतलेला. तर तुम्ही इकडे बघू शकता डाऊन ट्रेडमध्ये हा पेअर होता. या पेअरवरती आपण भरपूर दिवसांपासून लक्ष ठेवून होतो. तर त्याच्यामध्ये ॲनालिसिस काय होतं ते आपण बघून घेऊया पहिल्यांदा. तर या लेवलच्या आसपास आपल्याला इकडे या लेवलच्या आसपास ब्रेक ऑफ स्ट्रक्चर किंवा आपण इकडे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इकडे आपल्याला बघायला भेटला. आणि त्याच्यानंतर आपला OB कोणता होता, तर हा जो हाय होता ती आपली इकडे OB होती. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इकडे बघू शकता या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरनंतर इकडे आपल्याला फर्स्ट टॅप इन भेटला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला चांगली मुवमेंट मार्केटमध्ये बघायला भेटलेली. या लेवलच्या आसपास आपलं टार्गेट या ट्रेडमध्ये अचीव झालेलं. म्हणजे हा जो ट्रेड या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा आणि ही जी OB टॅप इन आहे त्या OB टॅप इनपासून आपल्याला या लेवल्सपर्यंत एक टार्गेट बघायला भेटलं. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता ही OB जेव्हा टॅप इन झाली तेव्हा आपण आपल्यासाठी या लेवलच्या आसपास आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणखीन बघायला भेटलं. तर आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्क करून घेऊया. या लेवलच्या आसपास आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटलं परत एकदा. तर आता आपली करंट OB कोणती झाली, तर ही जी ग्रीन आपली कॅन्डल आहे जी हायची ती आपल्या इकडे करंट OB झाली. तुम्ही इकडे बघू शकता प्रॉपर या लेवलच्या आसपास आपल्याला एक टॅप इन बघायला भेटलं आणि मार्केट खालच्या साईडला एक चांगला फॉल करताना बघायला भेटलं. या लेवलच्या आसपास जर आपण टार्गेट ठेवले असते तर ते टार्गेट आपले एजीमध्ये अचीव झाले असते. तर हा एक ट्रेड या लेवलच्या आसपास हा एक ट्रेड मी घेतलेला. आणि त्याच्यानंतर मी कुठे बघत होतो ट्रेडसाठी, तर या लेवलच्या आसपास. म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता या लेवलच्या आसपास परत एकदा आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटला. आणि त्याच्यानंतर आपली व्हॅलिड OB कोणती होणार होती, तर या लेवलच्या आसपासची ही अशी. तर आपण हे सगळं क्लिअर करून घेऊया आणि एक फक्त जे आता करंटचं आपलं स्ट्रक्चर होतं ते फक्त तेवढंच मार्क करून घेऊया. तर या लेवलच्या आसपास आपली OB होती आणि या लेवलच्या आसपास आपल्याला इकडे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आपण इकडे बघू शकतो. तर तुम्ही इकडे बघू शकता प्रॉपर आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चरनंतर या लेवलच्या आसपास आपल्याला इकडे टॅप इन बघायला. मी ॲक्च्युली या लेवलच्या आसपासच इकडे कन्सिडर करत होतो. म्हणजे इथून मार्केट वरती जायला असं कन्सिडर करत होतो. पण त्याच्यानंतर मार्केटने भरपूर खाली जाऊन परत एक आपल्याला चांगली मुवमेंट आणि फायनली इकडे टॅप इन करून तुम्ही इकडे बघू शकता टॅप इन झालं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट वन वे मार्केट खाली येताना आपल्याला बघायला भेटते. तर आपण इकडे आपले आता टार्गेट्स कसे कन्सिडर केले किंवा टार्गेट्स कसे घेतले, तर पहिलं जे या लेवलच्या आसपास आपल्याला लिक्विडिटी पेंडिंग दिसलेली त्या लेवलच्या आसपास आपलं पहिलं टार्गेट होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता या लेवलच्या आसपास आपल्याला FV जे पेंडिंग आहे ते बघायला भेटलेलं. तर या लेवल्सपर्यंत आपलं सेकंड टार्गेट होतं. तर तुम्ही इकडे बघू शकता हा युरो AUDमध्ये हावरली टाईम फ्रेमवरती एकदम सिम्पल ट्रेड होता. म्हणजे याच्यामध्ये आपण फक्त ऑब्झर्व करत होतो भरपूर दिवस की इकडे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला, फर्स्ट टॅप इन झाली, सेकंड टॅप इन झाली आणि थर्ड टॅप इनला आपण एंट्री करून एक चांगला आणि एजीमध्ये टार्गेट अचीव झाले. तुम्ही इकडे बघू शकता हे एका तासामध्येच आपलं एक प्रॉपर टार्गेट अचीव होताना आपल्याला बघायला भेटलं. त्याच्यानंतर सेम ट्रेड GBP AUDमध्ये आहे. हावरली टाईम फ्रेमवरती जर आपण GBP AUD इकडे बघितलं तर जर फक्त हा पर्टिक्युलर भाग बघितला, जर असं आपण GBP AUDमध्ये बघायला गेलो तर आपल्याला आत्ता इथे काय दिसतंय, तर मार्केट अपट्रेंडमध्ये आहे असं या लेवलच्या आसपास. म्हणजे मी इथून पाठी बघत होतो फक्त, असं समजू शकतो आपण की इथून पाठी मी बघत होतो. तर मला काय बघायला भेटलं, तर मार्केट अपट्रेंडमध्ये आहे या लेवलच्या आसपास. तर आता आपल्याला अपट्रेंडनंतर काय हवं आहे, जी आपली स्ट्रॅटेजी असते ती ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर या लेवलच्या आसपास आपल्याला प्रॉपर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटलं. आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चरनंतर आपल्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती, तर OB. या लेवलच्या आसपास आपल्याला ऑर्डर ब्लॉक बघायला भेटली. ऑर्डर ब्लॉकच्या फर्स्ट टॅपनला आपली एक एंट्री झाली या लेवलच्या आसपास. या लेवलच्या आसपास आपली एक एंट्री झाली आणि त्याच्यानंतर दुसरी एंट्री माझी कोणत्या लेवलच्या आसपास झाली, तर 50% रिजेक्शन. म्हणजे या लेवलच्या आसपास आपण म्हणजे ऑर्डर ब्लॉकचे जे 50% आहे या लेवलच्या आसपास. तर इकडे आपली सेकंड एंट्री झाली, तीसुद्धा आपण इकडे मार्क करून घेऊया. तर या लेवलच्या आसपास माझी सेकंड एंट्री इकडे मी लिमिट एंट्री लावून फक्त सोडून दिलेली. तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इकडे बघू शकता हा
ही सुद्धा ऑर्डर आपली इकडे टॅप इन झालेली. आणि त्याच्यानंतर टार्गेटसाठी आपण कुठे बघत होतो, तर फर्स्ट टार्गेट आपलं या लेवलच्या आसपास जी लिक्विडिटी पेंडिंग होती ते बघत होतं. आणि त्याच्यानंतर मेजर आपलं टार्गेट या लेवलच्या आसपास, म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता की इकडे ह्यूज लिक्विडिटी पेंडिंग असताना आपल्याला बघायला भेटते. तर या लेवलच्या आसपास आपल्याला ही 2 टार्गेट्स होती. तर तुम्ही इकडे बघू शकता प्रॉपर युरो AUD आणि GBP AUD मध्ये आपल्याला 2 ट्रेड बघायला भेटलेत. जवळजवळ तुम्ही ह्या ट्रेडमध्ये 50% रिजेक्शनवाल्या ट्रेडमध्ये बघायला गेला तर जवळजवळ आपल्याला 1:10चा RR बघायला भेटला. आणि त्याच्यानंतर 4.5च्या आसपास आपल्याला इकडे GBP AUD मध्ये RR बघायला भेटला. त्याच्यासोबतच जर हे 2 जेव्हा ट्रेड झाले त्याच्यानंतर मी इकडे एक रिव्हर्सलसुद्धा बघत होतो. रिव्हर्सल कशा अकॉर्डिंग बघत होतो, तर थोडं आपण हे रिव्हर्स करूया. हे आपण ट्रेंड लाईन, तर या लेवलच्या आसपास तुम्ही इकडे बघू शकता आपल्याला एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटलेलं. मी इथून वरती एक रिव्हर्सल एक्सपेक्ट करत होतो तर या लेवलच्या आसपास 50% रिजेक्शन, म्हणजे या लेवलच्या आसपास तुम्ही इकडे बघू शकता प्रॉपर इकडे आपली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आपला झाला. त्याच्यानंतर आपण OB टॅप इनला एंट्री करतो. पण मी फर्स्ट टॅप इनला एंट्री का केली नाही, तर तुम्ही इकडे बघू शकता की आपल्याला या 2 पेअर्समध्ये चांगले 2-3 टार्गेट आपल्याला अचीव झाले. त्यामुळे मला रिस्क नको हवी होती, म्हणून मी 50% रिजेक्शनला फक्त 1:1 टार्गेट एक्सपेक्ट करत होतो. आणि त्याच्या अकॉर्डिंग या लेवलच्या आसपास माझी एंट्री झालेली आणि लगेच माझं टार्गेटसुद्धा डन झालेलं. तुम्ही इकडे बघू शकता या लेवलच्या आसपास माझी एंट्री झाली. आणि त्याच्यानंतर आय थिंक याच ट्रेडमध्ये, म्हणजे जेव्हा मी ज्या हवरमध्ये एंट्री केली त्याच हवरमध्ये माझं 1:1 टार्गेटसुद्धा अचीव झालेलं. आणि तुम्ही बघू शकता एक प्रॉपर आपला SLसुद्धा त्याच्यानंतर गेला असता, म्हणजे तो जर ट्रेड आपण होल्ड केला असता तर आपला SL गेला असता. तर तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे जसे आपण व्हिडिओ आत्तापर्यंत शेअर केलेले आहेत किंवा जसं आपण ट्रेड घेतो, जशी आपली स्ट्रॅटेजी आहे सेम तशी स्ट्रॅटेजी, एकदम सिंपल स्ट्रॅटेजी होती. युरो AUDमध्ये आपण बघून घ्यावं पहिल्यांदा आपण काय केलेलं. या पेअरमध्ये पर्टिक्युलरली आपण फक्त बघत होतो की म्हणजे ऑब्झर्व करत होतो भरपूर दिवस की OB टॅप इन करून खाली जाते, OB टॅप इन करून खाली जाते. फायनली जेव्हा या लेवलच्या आसपास आपल्याला OB टॅप इन झाला, इकडे आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटलं. त्याच्यासोबतच कन्फ्लुएन्सेस आपल्याला चांगले बघायला भेटले. इथे एक FVG पेंडिंग होती, इथे एक FVG पेंडिंग होती आणि या लेवलच्या आसपास लिक्विडिटीसुद्धा आपल्याला दिसत होती. त्याच्या अकॉर्डिंग आपण एक छोट्याशा स्टॉप लॉस सोबत ट्रेड घेतला. आणि हा सुद्धा ट्रेड तुम्ही इकडे बघू शकता 8.75 इकडे आपला 1:8.75चा RR होता. तुम्ही जर प्रॉपर या लेवलच्या आसपास RR पकडला तर 1:10+ आपला हा RR होता. म्हणजे एकदम सिंपल स्ट्रॅटेजीसोबत जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट आणि जर स्टॉप लॉस वगैरे बरोबर सेट केले किंवा प्रॉपर एक मॅनेजमेंट केलं तर प्रॉपर आपण इकडे ट्रेड कॅप्चर करू शकतो. आणि हा झाला युरो AUDचा. त्याच्यानंतर GBP AUDचा एकदम सिंपल, GBP AUDचा तर भरपूरच सिंपल होता. म्हणजे आपल्याला फक्त अप ट्रेंड बघितला आणि एक आपण बरोबर रिस्क मॅनेजमेंट करून किंवा ट्रेड मॅनेजमेंट बरोबर करून तुम्ही इकडे बघू शकता फर्स्ट टॅप इनला आपली एक एंट्री, सेकंड टॅप इनला एक एंट्री आणि परत एक छोटीशी एंट्री 1:1 इकडे घेऊन आपण बाहेर पडलेलो आहे GBP AUDमध्ये. तर एकदम सिंपल या ट्रेडचं ॲनालिसिस होतं. अशा आणखीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.